नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। टॉप 9 बातम्या पाहणार आहोतच, मात्र त्यापूर्वीची बातमी आहे भुजबळांच्या राजीनाम्याची। 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला। विरोधक सत्ताधारी देखील राजीनाम्याची मागणी करतायत। लाथ मारण्याची गरज नाही, राजीनामा दिलाय असं म्हणत शिंदे गटाच्या आमदारांना छगन भुजबळांनी उत्तर दिले। तर भुजबळांचा राजीनामा मुख्यमंत्री शिंदेंनी स्वीकारला नसल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात। त्याने सांगितलं, भुजबळाच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला। मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामधील, स्वपक्षामधील, स्वसरकारमधील सगळ्यांना मला सांगायचं, 17 नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर। 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला। 16 नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो। लात मारण्याची मला गरज नाही। अरे दिलंय ना राजीनामा। 2.5 महिने मी शांत राहिलो, गप्पा बसलो का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको। 16 नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन सतत असलेली पहिली ओबीसी सभा घेतली असे भुजबळ म्हटले। असं आहे की या संदर्भात मुख्यमंत्री सांगू शकतील, पण आज तरी मी एवढं सांगू शकतो की भुजबळ साहेबांचा कुठलाही राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही। भुजबळांच्या राजीनामा पत्रात काय? मंत्रिमंडळात भूमिका पटत नसल्यानं मुख्यमंत्री शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून राजीनामा। 16 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री शिंदेंकडे सुपूर्द। 18 नोव्हेंबरला शिंदे, फडणवीस आणि दादांनी भुजबळांबाबत बैठक घेतली। 18 नोव्हेंबरला शिंदे, फडणवीस आणि दादांकडून राजीनामा मागे घेण्याची विनंती। राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे राजीनामा मागे घ्यावा, शिंदे, फडणवीस आणि दादांकडून विनंती। माध्यमांसमोर सांगणार नसल्याची भुजबळांची कबुली, पण राजीनामा मागे घेतला नाही। अजूनही भुजबळांचा राजीनामा मुख्यमंत्री शिंदेंकडे।